कालिका माता प्रवीणजी गगे साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान केलं. त्यानंतर मनोज मनोजी तरे साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. मनोज तरे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित खारबावची एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत आणि त्यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतो विकास स्मृती राणाल या संघाचे संघ नाईक चंद्रकांत नाईक छोटू चंद्रकांत नाईक साहेब यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. विकास स्मृती राणाल या संघाच्या संघ नाईक आणि त्यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. अँड बॅक टू नाव अँड क्रिकेट स्वागत सन्मान मान्यवरांचं झालेलं आहे. चला पंचांना विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. प्लीज बेल कमी घ्या. बंदरामध्ये काल्लेर अगेन्स्ट आई वज्रेश्वरी निंबोली. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे सीताराम आणि विजय. तर सलामी गोलंदाज तानाजी पाटील. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाजी दुरा संपादक तानाजी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी विजयाला नॉन श्री सीताराम. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका गॅप मधून चेंडू जातोय डीप कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो प्रवास करतोय चौकार. वेलकम रामजी गुळवी. आई वज्रेश्वर निंबोली या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. रामजी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आज खास करून निंबोली या संघाला हेमंतजी गुळवी यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. मुसाबाई या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. पुन्हा एकदा चेंडूला ऑन चा फटका चेंडू जातोय सरळ सीमा रेषा बाहेर षटकार. किंग तसेच गणेशजी दलवी तसेच आमचे प्रतीक दलवी हे सुद्धा आहेत मराठी शाळेचा डॉन. अतिशय अप्रतिम फलंदाजी आपण पाहतो. विजयाच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले 2 चौकार आणि 1 षटकार. निश्चित तब्बल 14 या धावसंख्येत खेळताना वैयक्तिक विजयाला पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाडी येतो. राट्टा मोर्चा मारा स्ट्राईक रोटेट करतो विजय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉब केला. अतिशय देखणा पटका चेंडू जाते आउट ऑफ पार्क षटकार. बरी नाईस स्ट्रोक बरी वंडरफुल स्ट्रोक. काय फलंदाजी आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी
एक प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी आपण विजयाच्या बॅटमधून पाहतो. आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 20 धावा, 4 चेंडू पेस करतोय, 2 चौकार आणि 2 षटकांशी तब्बल 20 या धावा खेळताना विजयाला पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा ऑन द अप करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग व्यवस्थित साधता आलं नाही. चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू बीट होते, फलंदाज बीट होतो, एसटी रक्षक मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाला सुरुवात आहे, अगास आहे, धावसंख्या बिनबाद 20. फुल्यांचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय वाईडिश, लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर, चौकार. उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट. जणू असं वाटलं की आपण हायलाईट क्रिकेट पाहतो की काय. आणि 5 चेंडूंवर 3 चौकार, 2 षटकार, तब्बल 24 धावा. पहिल्या षटकारामध्ये अतिशय चांगली दमदार सुरुवात आहे. आणि मित्र, जेव्हा तुमची सुरुवात चांगली असते तेव्हा तुमचा शेवटी अतिशय गोड होतो. मात्र भोईर सर, मी वारंवार टॉस करतानाही सांगितलं की विजय गुळवी याच्याकडे जी क्षमता आहे, जी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या त्या स्पर्धेमध्ये पण पाहिले, जी स्पर्धा डॉक्टर डी दारूवाला चषक लेदर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता आणि सन्मानित सुद्धा केलं होतं. आणि चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्या सुंदर फलंदाजी. सुस्वागतम मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झालेले भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत, वेलकम. प्रदीपजी जोशी साहेब कालिका माता खारबाव या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन जी संघटना आहे सिनियर 40+ त्या संघटनेचे सन्माननीय सचिव आहेत. आणि ही इनिंग संपल्यानंतर कल्पेश शेलकेने व्यासपीठाकडे यायचे. बाहेर ऑफसाईडला बाहेर शेलकेणाऱ्या प्रेक्षकांसाठी 511 रुपयाचं पारितोषिक होतं. ते सन्मान्य भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं 211, अमोलजी दळवी 200 रुपये आणि भूषणजी दळवी 100 रुपये असे 500 रुपयाचं पारितोषिक कल्पेश शेलकेंना देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, मिथून येतोय. चेंडूला सुंदरचा ऑनरे, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय, चेंडू मिडावून लॉंगॉनला येतोय. आउटफील्डमधून मात्र एक चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या 26. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा, गोलंदाज असावा तो मिथून. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची अगेन्स्ट पुन्हा एकदा संधी आहे ती विजयाला, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. विजय गुळवे एक मोठे खेळाडू आहेत. आपण पाहिलं असेल श्री सोमर्थ सोनालीकडनं अनेक वर्ष ओपन क्रिकेट खेळलं. त्याचं एजी स्पोर्ट, निंबवली, हंसिका स्पोर्ट अशा मोठ्या मोठ्या भिवंडी तालुक्यातील क्रिकेटमध्ये, सिटी क्रिकेटमध्ये ज्यांना आपण पाहिलं होतं ते विजय गुळवी. मिथून चेंडूला सुंदरसं ऑन साईडला केलं जातं. चेंडू बीट करतो, क्षेत्रक्षेला चेंडू जातो डीप मिडवी सीमाच्या बाहेर, चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते ती 30. अतिशय चांगला फटका चेंडूला ऑन साईडला केलं जातं. चेंडू डीप मधून मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक तंबल होतोय. चेंडू जातोय सीमार्शे बाहेर, चौकार. खराब क्षेत्ररक्षण. आज निश्चितच एक महत्त्वाच्या सामन्यामधून जर आपण बंदरामध्ये कालेरा संघाचा विचार केला तर साजेशी कामगिरी दिसत नाहीये. आणि चालू हंगामाचा मित्र आपण जरी विचार केला तरी कुठेतरी बंदऱ्या मारुती संघ थोडासा बॅकफुटवर आहे. एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हा संघ सध्या तरी साधत नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले विजय. चौकारांची हॅट्रिक साधणारा या स्पर्धेतला 4था फलंदाज आणि चेंडूला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. ऑन द राईटचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो डीप कव्हर क्षेत्रामधून सीमा
चला यानंतर यानंतर मित्र आपण अजूनही एक बिग मॅच पाहणार आहोत. विकास पृथ्वी राणल विपक्ष कालिका माता खारबाव. दोन्ही संघाच्या संघाने विनरशील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चेंडूला सुंदर ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगले शस्त्र अरविंद करतोय. आउटफील्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव मिळते फलंदाजाला आणि एका धावेने आई वज्रेश्वर निंबोली हा संघ पोचतोय 39 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. फुल्यांच्या ब्लॉकमध्ये चेंडू निश्चित आपण पाहिला. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय डीप पॉईंट क्षेत्राकडं. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज सीताराम याला. धावसंख्या 2ने पुढे शकते 41. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात. धावसंख्या बिनबाद 41. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. जानू काकांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचे. जानू काका राजन वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. चेंडूला सुंदर स्क्वेअर कट, अतिशय देखना फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज आपण पाहिलं होतं थोडंसं बॅकफुट होतं. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पॉइंट सीमारेषा बाहेर जातोय चौकार. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय जिवंतसप्पा भोईर साहेबांचं शुभागमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय जिवंतसप्पा भोईर आमचे मुख्य मार्गदर्शक. राजनचा हा चेंडू उजव्या इशीच्या बाहेरच्या रोखोचा चेंडू, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू सांगता. खूपच सुंदर चेंडू हाताळतो राजन. नाही 41 धावांवर नाबाद खेळतोय फलंदाज विजय गुळवी. खूपच सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत तरी पाहायला मिळाली आपल्याला. बॅटच्या मधोमध चेंडू घेतोय, मिडल करतोय आणि चेंडू इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू झेल पकडली. विजय वैयक्तिक 41 धावांवर बाद होतोय आणि इथे मात्र सर्वाधिक धावा एखाद्या फलंदाजाच्या नावावर असेल तर विजय गुलवी 41 धावा, 41 धावांवर बाद होते विजय. बॅट्समॅन कोण गेला? साईनाथ ना? येऊ नाही का? गणेश नाही? गणेश सुनील न्यू बॅट्समॅन साईनाथ येतोय.
स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती सीताराम याला. एक लाजवाब फलंदाजी आपण आज पाहिली या स्पर्धेमधून. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली खास करून विजयाची. अकरा चेंडूमधून ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 41 धावा. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातो डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषे बाहेर जाणारा चौकार येतो. चौकाने संघ धावसंख्या 4 धावाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 49. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना निंबोली संघ. चला पुढील दोन संघांना आमंत्रित करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. विकास स्मृती राहणार आणि त्याचबरोबर कालिका माता. चेंडूला अप्परकटच्या अंदाजाने चेंडू खेळून काढलं होतं. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 53. पर क्लास स्ट्रोक. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. अप्परकटच्या अंदाजाने चेंडूला सुंदर असं खेळून काढत. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातो. एक दणदणीत चौकार. आउटफील्ड दमदार चौकार येतो. शानदार. या चौकार संघात धावसंख्या 53. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन. राईट आर्म राऊंडचा मारा. फुल लेनचा चेंडू. निश्चित चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित संपर्क साधता आणि पंच लेग बाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 51. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. चेंडूला थोडासा अनदपचा फटका आपण पाहतो. चेंडू डीप कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डमधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने साईनत आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 2 धावाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 56. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. सीताराम आहे का? सीताराम स्ट्राईक रोटेट करतो. सीताराम. चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चितच व्यवस्थित संपर्क आपण पाहायला मिळत नाहीये. आउटसाइड एज आतील कडा घेतो चेंडू. बॅटची. चेंडू जातो लॉंग डीप नॉनस्टॉपला. एक धाव मिळते फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या. कुठल्या प्रकारची धाव नसेल कारण की खेळ थांबलेला आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. एक धावेने संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 57. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. चेंडूला थोडासा अनदॉप खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 58. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आई वजीरशिवाय निंबोली संघ.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला जातोय. डीपमधून चेंडू जोपर्यंत उचलला जातोय तोपर्यंत मिळतील 2 धावा. साठ धावा धाव पलकावर आपण पाहतोय. मॅच होती 4-4 वर्ष मग 3 मग आता ऐका यांची ही 3 वर्ष होऊन दे खारबाव आणि यांची 4 वर्ष 4 वर्ष 3 हा मग तेच बघा ना किती गोल आलेच नाही टीम तर आपण तरी काय करणार आहे. तुला आम्हाला झालं होऊन दे त्या दिवशी किती काला खेळल्या ना केलं ना काल मी आता जेवण करायला येतो यांचा टॉर्चर येतो ना मी जेवण करून तुम्ही बिंदास जा. दुसरं आम्ही सर्व बघतो. काय टेन्शन नाही. पिझ्झा सर्वांचा ओके झाला. इथं जेवायला कुठं आमच्याकडे गेलं ते तर हारलं नाही जेवलं का म्हणते सर रामदास मानकोली जेवले ना मग आता घरी गेलं का माझ्या टीम जेवले ना घरी गेलं असतं अगेन्स्ट पुन्हा एकदा संतोष. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेतोय. डीप थर्डमॅनला चेंडू गलीमधून ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव मिळते. ती फलंदाजाला. एका धावेने संघात धावसंख्या 61. आता स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे ती रामियाला. आज निश्चितच संघामध्ये एक महत्वाचा फलंदाज सुनील याला कुठेतरी संघ थोडासा मिस करतोय. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं. 22च्या रूपाने 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 62 आणि विजयाचं लक्ष आहे 63 धावांचं. चला पुढील 2 संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो. चला पुढील 2 संघांमधून आपण नाणेफेक करतोय. विकास स्मृती राणल विपक्ष कालिकामाता खारबाव. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो विनोदजी उमराटकर आपण यायचंय नाणेफेकीसाठी. विनोदजी उमराटकर खारबाव संघाचा संघाने आपण यायचंय. मित्र आपण ही पाहता अमर कासने आयोजित स्पर्धा स्वर्गीय महादेव स्मृतिचषक 2021 स्पर्धेचा आगास दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या माहितीची स्पेशल स्पर्धेसाठी बनवलेलं आहे. एका बाजूला महादेव स्मृतिचषक 2021 तर दुसऱ्या बाजूला क्रीडा मंडळ कासने 40+ असं नामकरण आहे. या नाणेफेक आहे. विनोदजी आपण नाणे उडवायचे. कोण बोलतोय? अमर कासने असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतंय महादेव स्मृती 40+. मान्यवर विंदेशी आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमानायचं आहे. मित्र आपल्याकडे बेल फार कमी आहे. फक्त आपण आपला निर्णय सांगायचा. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक कालिकामाता खारबाव हा संघ जिंकतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. तालुका क्रिकेट आपण जर विचार केला तर निश्चितच राणल संघ या संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय उत्तम आहे. फलंदाजी ओळखला जाणारा संघ
मात्र अशा संघाला एक महत्त्वाच्या सामन्यामधून आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे आणि आपल्याकडे कोण असे गोलंदाज असतील, ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे? कोण राजा आहे, माया आहे, किशोर आहे आणि मनोज आहे. त्यानंतर आपण आतापर्यंत बऱ्याच स्पर्धामधून खेळलात, मात्र ही एक आपण स्पर्धा पाहतोय अमर कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा आगास पाहतोय. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आहे आणि चांगलं नियोजन. धन्यवाद, ऑल दी बेस्ट मित्रा. चंद्रकांत भाऊ, आपण नाणेफेक हरलात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण नाणेफेक जिंकली असते तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी घेतली असते. पण निश्चितच जे मनात हवं तेच मिळतं. फलंदाजी करायचे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+ 50+ या धावा निश्चित या स्पर्धेमध्ये सेफ असतील. मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाज कोण असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? प्रदीप पाटील, भालचंद्र, विजय, दिनेश. आतापर्यंत आपणही बऱ्याच स्पर्धा केल्यात. एक स्पर्धा पाहतोय, सर्वात महत्त्वाचं एक ठिकाणी क्लायमेट आहे, एक निसर्गरम्य वातावरणात या स्पर्धांचं आयोजन आहे. काय वाटतं? सुंदर असं नियोजन आयोजन आणि अमर कासने संघाचं मी मनापासून कौतुक करतो की आम्हाला संधी दिली खेळण्याची. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट कर. नाणेफेक झालेली 2 संघांमध्ये आपण पाहिलेत. खारबाव संघ नाणेफेक जिंकतोय आणि राणा संघाला आमंत्रित केलं जातं ते फलंसाठी. मी पुन्हा एकदा आपणास घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सजित माझे परम मित्र सचिन गोळी. ओ टू सचिन गोळी. तर मित्र, तत्पूर्वी आपण जातोय व्यासपीठ मंचावर. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झाले. मान्यवर मंडळीमध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीप जोशी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. प्रदीपजी जोशी. विशेष गौरव आणि सन्मान होता अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा. अमर यांच्या शुभ हस्ते प्रदीप जोशी यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आणि या अतिथींचं, मान्यवरांचं त्यांच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय कालिका माता खारबाव या संघाचे संघनायक कालिका माता खारबाव या संघाचे संघनायक संतोषजी पाटील यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. मान्य श्री संतोषजी पाटील कालिका माता खारबाव या संघाचे संघनायक आणि त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अमरजी भोईर मित्र, आपण जी पाहतोय अमर कासने जी स्पर्धा आहे, जो संघ आहे, अमर यांच्या नावानं पूर्ण भिवंडीमध्ये जे संघाचा दबदबा आहे, अमर यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं, पाहुण्यांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. धन्यवाद. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. जेवला ना 63 धावांचं आव्हान मांजरेवरती काल्याण समाज संघासमोर ठेवले. ते आई वज्रेश्वरी क्रिकेट क्लब निंबवली. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज विजय गुलवी. अमर 40+ क्रिकेट संघाचं आगमन झालंय. वेलकम. नरेशजी वारगडे, शरदजी हालके, नारायणजी सुतार, रामदासजी शेळके, सुरेशजी भुईर, वेलकम. स्ट्राईकला आहेत राजन, नॉन स्ट्राईकला आहेत जगदीश. डीप मध्ये आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लोंगांच्या क्षेत्रामध्ये तैनात आहेत. आपण तो
ज्या प्रेक्षक गॅलरी पाहतात ती एक स्वर्गीय कैलास दलवी प्रेक्षक गॅलरी आणि एक स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकुंडली यांच्या स्मरणार्थ या 2 स्टँड उभ्या करण्यात आलेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान विजय गुलवी. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. डिस्क्वेलिटीचे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण. सुनील आहेत मला वाटते. सुनील गुलवी आहेत. एक मोठं नाव, एक मोठं वादळ. नितीनजी चौधरी खारबाव संघाचे 12वे खेळाडू. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केला होता. वाडी श्लॉगाचं क्षेत्ररक्षक झेपावतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं बॅकअप म्हणता येईल आई वज्रेश्वरी क्रीडा मंडळ क्रिकेट क्लब निंबोली संघाकडनं. धावसंख्या धावपालकावर 3 अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 63 धावांचं आव्हान घेऊन मंदिरावरती काल्ले संघ मैदानामध्ये झुंज देताना पाहू शकता. जयरामजी हलके वेलकम. काशीनाथजी गगे वेलकम. सुधीरजी शेलार वेलकम. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुनील. सुनील पोहोचतील का नाही तर चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर. 2 टप्प्याच्या सहाय्याने चौकार. या 4 धावे धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 7. वॉट शॉट. खरं तर गतीमध्ये परिवर्तन केला होता. व्हेरिएशन पाहायला मिळाला होता विजय गुलवी या चेंडूवर. मात्र वेट केला, थोडं थांबलं फलंदाज आणि बॅकवर्ड स्क्वेअर खेळून काढला. 4 धावा. विजय गुलवी चांगली गोलंदाजी हाताळतात. मात्र चांगलं परीक्षा आपल्याला पाहायला मिळते बंदरावरील काल्ले संघाच्या फलंदाजाकडे. इथे मात्र पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडूची सांगता. काय चेंडू हाताळला होता. कुठल्याही प्रकारचा दडपण नाही गोलंदाजावर. वैयक्तिक 41 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा एखाद्या फलंदाजाच्या एखाद्या सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या जी 41 आहे वैयक्तिक धावसंख्या विजय गुलवी यांच्याकडे. इथे मात्र हा चेंडू फलंदाज बाद झाले. मात्र कोण फलंदाज बाद झाले याच्यावर डिस्कस सुरू आहे मैदानामध्ये. जगदीश बाद होत आहेत. जगदीश बाद होत आहेत. आता जगदीश याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते अरविंद. जगदीश बाद झाल्यानंतर कुठेतरी जगदीश यांनी आपली स्वतःची विकेट गमावली असे म्हणता येईल. कारण बॅकच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. नॉन स्ट्राईकचे फलंदाज राजन निघून गेले होते. मात्र फलंदाज बाद करताना मात्र जगदीश यांनी स्वतःच विकेट सोडले असं म्हणता येईल. पुढील चेंडू विजय गुलवी. इथे मात्र हा चेंडू स्वीप केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरनं 6 धावांसाठी. षटकार. भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सल्लागार आहेत. धन्यवाद साहेब. आपल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत आणि आपल्या टीम पर्यंत पोहोचलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 13. सुनील एक मोठा क्रिकेटर आहे. सिटी क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट आपण पाहिलं सुनीलच्या माध्यमातून असेल. आणि या कासने गावावर विशेष प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व आहे सुनील. कारण पूर्वी जो आमचा संघ असायचा अमर क्रीडा मंडळ कासनेचा रेग्युलर संघ, ज्यांना सिटी क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळायचं असायचं, ओपन क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मुरबाड शहापूरमध्ये क्रिकेट खेळलं जायचं अमर कासनेच्या माध्यमातून, त्यावेळेस मात्र सुनील हे आमची फिक्स साईड असायची. आणि चांगलं क्रिकेट हेमे नारड असतील, सुनील असतील, हे खेळाडूंनी, कमल असतील, अशोक म्हात्रे असतील, यांनी खरंच कासनेसाठी खूप मोठं क्रिकेट खेळलंय. आणि कासनेचं नाव पुढे नेण्यामध्ये यांचं
आणि हे कासनेचं क्रिकेट पुढे नेण्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे असं म्हणावं, आवर्जून उल्लेख करावा लागेल मला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम. राम याला मात्र मोठी खेळी करावी मोठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये गोलंदाज राम. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि इथे मात्र स्ट्राईक घेतली जाते राजन याच्याकडे. वारंवार सर्वाधिक स्ट्राईकवर राहण्याचा प्रयत्न मागील षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार खिचून आपलं फॉर्म दाखवले राजन. राजन म्हणजे एक मोठं खेळाडू आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे. ज्याप्रमाणे भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर क्रिकेट ही संघटना आहे, या संघटनेमध्ये ज्या ज्या वेळेस मॅचेस होतात राजन याची खेळी निश्चितच नेहमीच प्रेक्षकांना आनंद देणारी असते. राम इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये राजनचा चेंडू येत नाही, चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि अपील होते. 2 धावा सहज पूर्ण, तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? राजन याने आपली विकेट गमावलेली आहे. मोठा मासा गलाला गरज नसताना केलेले प्रयत्न संघ अडचणीमध्ये येतो आणि इथे मात्र गरज नसताना 2 धावा पूर्ण केल्या होत्या, तिसऱ्या धावची गरज नव्हती असं सहज दिसतं आणि राजन याच्या बॅटमध्ये चेंडू बाहेर जात होते, तर मात्र गरज नसताना आपण प्रयत्न केले आणि राजन याला माघारी परतावं लागेल. खरं तर निराश असतील आपल्या या निर्णयावर, कारण राजनला खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहणं गरजेचं होतं सामना जिंकायचा असेल तर. कारण राजन याच्याकडे एक क्षमता होती मोठी फटके मारण्याची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण 2 धावा पूर्ण करताय, आपण आपल्या स्वतःकडे स्ट्राईक येते ती सोडून आपण स्ट्राईक ही आपण गमावलेली आहे आणि गडी ही बाजले. राजनला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय आणि गेम प्लॅनिंग मध्ये निंबोली संघ यशस्वी ठरला असं म्हणता येईल. आता स्ट्राईकला येतोय राजन, अरविंद माफ करा, आता येत आहेत राजन, सिनियर राजन येत आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज राम. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले होते, तिथनं पंच करायचा प्रयत्न, मात्र डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रणनीतीमध्ये कुठेतरी बदल करावा लागेल. ज्याप्रमाणे हा फटका चॉईस केला होता, जर आपल्याला बॅकफुटला जाऊन पंच करायचा तर डीप मध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नसेल तर हा फटका चेंज ट्राय करणं गरजेचं असतं. इथे मध्ये धावसंख्या स्थिरावली 16. इशारा करतात उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, अवांतर धाव. आणि एका धावीने धावसंख्या 17वर पोहोचते. 63 धावांचं डोंगरा एवढं आव्हान ठेवले आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबोळी संघाने. पुन्हा आखूड टप्प्याचे चेंडू बॅकफुटला गेले, पंच गेले डीप मध्ये. मी म्हणालो होतो डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. खरं तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा. दुसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या 18वर पोहोचते. 63 धावा जर या सर्वाधिक धावसंख्या या 2 दिवसातील क्रिकेटमध्ये आपण 40+ क्रिकेटमध्ये पाहिली. 63 धावा आई वज्रेश्वरी क्रिकेट क्लब निंबोली संघाच्या फलंदाजांनी, खास करून विजय गुलवी यांनी वैयक्तिक 41 धावा पूर्ण केल्या. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र थर्डमॅन सीमेरेषेकडे दाटतोय. चेंडू जाते मल्टिपल बाउन्स, अनेक टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार बुद्धिचातुर्य वापरतोय धावसंख्या पुढे सचवली ती 22. बॅकफुटला गेले होते, मात्र पंच न करता कट केला होता चेंडू, सरळ ट्रॅव्हल झाला होता थर्डमॅन सीमेरेषेकडे 4 धावांसाठी. चांगली
रणनीती आखली राजन याने. राम पुन्हा तयार. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल एका टप्प्याच्या साह्याने चौकारात. बॅकवर्ड स्क्वेअर. पण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते मात्र हे चेंडू रोखण्याची पूर्णपणे अयशस्वी ठरले क्षेत्ररक्षक. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. बंद्र्या मारुती काल्हेर संघाला इथे मात्र 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज सुनील. सुनील हे सुद्धा एक मोठं नाव आहे. मी वारंवार सांगतो की सुनीलकडे एक क्षमता आहे आणि सिटी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल तर हंसिका स्पोर्ट असेल, एजी स्पोर्ट असेल, अनेक मातबर संघांमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं, आपलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही संघ प्लीज. स्ट्राईकला आहे आता अरविंद. इथे मात्र अपील करतायत. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या प्रयत्न करतील का नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. आता 36 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. मोठं लक्ष म्हणावं लागेल. सुनील इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही राजनेच्या. निर्धाव चेंडू सांगता 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. पण पाहू शकता गतिवान स्विंगिंग वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. राजने हा सुद्धा कळालं नाही की चेंडू कुठे लँड झाला आणि कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल एका टप्प्याच्या साह्याने चौकार. प्रतीक दलवी प्लीज चेंडूचा ताबा घ्या. वेलकम जेपी जयवंतजी परटोले. सगळ्या सत्रामध्ये आपल्याला काही पाहायला मिळाले नाही कारण आजच शाळेला सुरुवात झालेली आहे आणि आज त्यांनी आपलं स्कूल जॉईन केलं असं म्हणावं लागेल. पण आज सरकारी नियमानुसार आज शाळेला सुरुवात झालेली आहे आणि सरांनी आज हजेरी लावली आहे शाळेमध्ये, म्हणून सकाळच्या सत्रामध्ये ते काही दिसले नाहीत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये बेरकावून दिले आणि झेल सुट्टे सेमीरेषेच्या बाहेर. या षटकाराने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 37. फटकेबाजी करतात. खरं तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. आला तसा फटका, जसं प्रश्न तसं उत्तर, त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं राजन याच्याकडनं. आणि इथे मध्ये सुनील याला मात्र प्रश्न विचारतोय आता कोणता चेंडू हाताळणार आणि जसा चेंडू येईल त्याच ठिकाणी फटका. आता इथे मध्ये पाहिलं डीप स्क्वेअर लेगच्या वरनं अप्रतिम षटकार, खूप दूरवर गेला होता. इथे मात्र पुन्हा चेंडू खेळून काढते लॉंग ऑफच्या मधनं. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 41 या आकड्यामध्ये. अजूनही
7 चेंडू आणि 22 धाब्यांची आवश्यकता आहे. काय फटकेबाजी, कुठल्याही प्रकारचं दडपण घेत नाहीये. चेंडूचा ताबा घ्यायचा स्वयंसेवक प्लीज. स्वयंसेवक प्रतीक दलवी, प्रतीक बोटकोंडले, गणेश दलवी. मॅच बॉल आलेला आहे. चेंडू पंचांकडे जमा करायचा आहे. आणि राजन काय फलंदाजी करतायत. या 3 चेंडूवर जवळजवळ धावा जमा केल्या 14. सुनील याला सुद्धा प्रश्न पडला असेल ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत राजन. सुनील याने आतापर्यंत धावा खर्च करतोय. सुनील 15. पहिल्या षटकामध्ये विजयने 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये राम याने 13 धावा आणि इथे मात्र सुनील 15 खर्च करतोय 5 चेंडूमध्ये. धावसंख्या धावफलकावर 41. प्रतीक बोटकोंडले इंस्टाग्राम किंग, रील्स किंग व्हिडिओज आपण पाहू शकता. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू 6 धावांसाठी जातोय. काय फटका गेलाय डीजे. पंच करतोय. खर तर पूर्णपणे जाणलं होतं का हा चेंडू आता येणार आहे आणि त्याचप्रमाणे फटका एक्झिक्यूट केला फलंदाज राजेने आणि चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. राजन वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय. चेंडू फेस करतोय 6. एक निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून खेळण्यात आला होता. मात्र 2 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. ते ह्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर 2 षटकार आणि 2 चौकार. सुनील 21 धावा खर्च करतोय. 6 चेंडू आणि 16 धावा. 63 धावांचा डोंगर उभा करून सुद्धा अशी वेळ जर एखाद्या संघावर येत असेल तर त्याची पूर्ण जिम्मेदारी ती फक्त गोलंदाज आणि खराब गोलंदाजांची सुमार कामगिरीची असेल. कारण 63 धावा 4 षटकांमध्ये 40+ क्रिकेट संघामध्ये खूप जास्त म्हणता येईल. मात्र इथे कुठेतरी 63 धावा कुठताना राजन कुठल्याही प्रकारचं दडपण नाहीये. स्ट्राईकला फलंदाज आहेत अरविंद. गोलंदाज येतोय अनंता. सोळा धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. अनंता याला कामगिरी करावी लागेल. डीप मध्ये आपण पाहू शकता क्षेत्रासाठी पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये विजय आहेत. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इथे मात्र चेंडू कट करतायत. 1 धाव पूर्ण आणि राजन याला स्ट्राईक हवी होती. हा चेंडू कुठल्याही प्रकारे 1 धावेसाठी पाहिजेच होता. तो निघून आला होता सरळ नॉन स्ट्राईक वरनं स्ट्राईक एंडला आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 48. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे इथे. सीताराम गुळवी या संघामध्ये दिसत नाहीये. आहे डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षणासाठी. गोलंदाज तयार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. 4 चेंडू 15 धावा. आता इथे मात्र दडपणामध्ये येतोय फलंदाज. काय चेंडू हाताळलाय. स्विंगिंग यॉर्कर होता. वाईड यॉर्कर वर भर दिला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेता आलं नाही राजन याला आणि इथे राजन इथे दडपणामध्ये येतोय असं म्हणता येईल. कारण आता
चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा जिंकण्यासाठी हवा आहेत त्या 15. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल मला वाटतं हा सामना. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय एका टप्प्यात चौकार. चेंडू स्टॉप करणं थांबवणं गरजेचं होतं. मात्र चेंडू आपल्या शरीराला पायाला लागला होता क्षेत्ररक्षकाच्या आणि चेंडू ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी. 3 चेंडू 11 धावांची गरज. 2 मोठे फटके खेळावेच लागतील. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सरळ वर येतोय मात्र इथे मात्र फलंदाज बाद होते. राजन काय झेल टिपली. खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती. मला वाटतं सुनील आहेत तिकडे आणि सुनील दाखवून देत आहेत की सिनियर खेळाडू ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करायचं असतं शेवटच्या क्षणी मॅच सोडायची नसते. 16 धावांची आवश्यकता असते तरी काय झालं आम्ही मैदानात आहोत आणि दाखवून दिलं. राजनाला माघारी पाठवावं लागलं. उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या त्या षटकारानंतर. खूपच सुंदर. 2 चेंडू आता 11 धावांची आवश्यकता म्हणजे 2 फटके बाहेर मारावे लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे. जरी 10 धावा झाल्या तरी संघ स्कोर लेवल होऊ शकतं पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सुपर ओव्हर किंवा बॉल आउटचे सामने होणार नाहीयेत. तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 चेंडू 11 धावा. खूपच सुंदर फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. माफ करा अनंताकडनं. इथे मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू. आज सामना विजयी झाला. आई वज्रेश्वरी निंबवली संघ. अभिनंदन अभिनंदन आई वज्रेश्वरी निंबवली. हार्ड लक बंद्र्या मारुती काल्लेर. एक टफ इन्काउंटर पाहायला मिळालं. टफ सामना पाहायला मिळाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल अर्थातच ज्याने धावा कुठल्या 41 आणि 13 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि विजय गुलवी मॅन ऑफ द मॅच तुफानी केली. मात्र कुठेतरी टीम स्ट्रॉंग टीम निंबोली संघ आता दिसते. बॉडी लँग्वेज 63 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या सुद्धा आई वज्रेश्वरी निंबोली संघाच्या विजय गुलवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. खूपच सुंदर क्रिकेटचा नजारा आई वज्रेश्वरी निंबोलीद्वारा. मी विनंती करेल सन्माननीय